बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात आधुनिक पद्धतीनं शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोबाईलद्वारे मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीची प्रत्यक्ष अंमलबजावणी, नेतृत्व गुण, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचा विद्यार्थ्यांना मिळाला अनोखा धडा। चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आधुनिक पद्धतीने उत्साहात पार पडली। विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदानाचा अधिकार, निवडणूक प्रक्रिया आणि जबाबदार नागरिकत्व या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका विजय कालकुंद्रीकर म्हणाल्या, लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक आणि लोकसहभागावर आधारित असणे आवश्यक आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच लोकशाहीची मूल्ये आणि निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे गरजेचे आहे। या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचार, मतदान आणि मतमोजणीपर्यंतच्या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला। त्यामुळे नागरिकशास्त्रातील लोकशाही विषयक संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजण्यास मदत झाली। मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून M.N. शिवणगेकर यांनी जबाबदारी पार पाडली। तंत्रस्नेही शिक्षक P.S. मगदूम यांनी मोबाईलच्या माध्यमातून बॅलेट पेपर उपलब्ध करून देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली। पारंपरिक मतदान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षक ठरला। निवडणूक यशस्वी करण्यासाठी टी.व्ही. पाटील, के.टी. चिंचनगी, व्ही.डी. पाटील, सदाशिव पाटील, S.R. वाघमोडे, S.V. यादव, A.B. पिटूक आणि B.P. चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार R.G. शिवणगेकर यांनी मानले। शालेय स्तरावर राबवण्यात आलेला हा लोकशाहीचा प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरूकता, नेतृत्व गुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण करणारा ठरला। भविष्यात सुजाण, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।